सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। आई वृद्धाश्रमाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आई वृद्धाश्रमास 2 सप्टेंबरला 9 वर्ष पूर्ण झाले आणि आई वृद्धाश्रमाने 10व्या वर्षात पदार्पण केले। म्हणूनच आई वृद्धाश्रमाने 10व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते। सदरचे हे पुरस्कार समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला। तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांच्या आईच्या स्मरणार्थ प्रत्येकच वर्षी आदर्श माता पुरस्कार दिला जातो। यंदा हा पुरस्कार नागावच्या श्रीमती हौसाबाई मारुती पवार, विजयनगरमधील प्रसिद्ध क्रांती भोजनालयाचे मालक चिकोडेकर यांच्या मातोश्री रत्नाबाई विठ्ठल चिकोडेकर तर शिरोळचे इंजिनियर विजयराज कोळी यांच्या मातोश्री सरोजिनी अशोक कोळी यांना देण्यात आला। तसेच आदर्श माता, आदर्श सासू, आदर्श सून, आदर्श मुलगा आणि आदर्श भाऊ असे आगळे वेगळे पुरस्कार देण्यात आले। सदरच्या कार्यक्रमासाठी जयसिंगपुरातील प्रसिद्ध उद्योगपती विनोदभाऊ घोडावत, हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकराव माने बापू, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, जयसिंगपुरातील प्रसिद्ध उद्योगपती दीपक बियानी, डॉक्टर दगडू माने तर प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योगपती विपिन बियानी, डॉक्टर प्रसाद माने, MD डॉक्टर रियाज अत्तार, डॉक्टर विजयराज कोळी, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश मलमे शिंदेगट, इंजिनियर सचिन डोंगरे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई, ॲडव्होकेट सुशीला घाटगे पवार उपस्थित होते। यावेळी सर्वच मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली। पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक गंगाराम सातपुते सर यांनी केले, तर प्रास्ताविक भाषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांनी केले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष परशुराम ऐवळे, सचिव रेश्मा भोसले, सदस्य अनिता वाघमारे, सदस्य लक्ष्मी नायकवडी, सदस्य हेमा भोसले, सदस्य सुरूप आदमाने उपस्थित होते। यावेळी कराओके गाणी, मिमिक्री, आईची गाणी अशा सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी अभिनेते रावसाहेब भोसले यांनी पार पाडली, तर सूत्रसंचलन मनीषा मिर्जे यांनी केले। सर्व पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले। यावेळी मुंबई, ठाणे, पुणे, कागल, कवठे महाकाळ, पंढरपूर तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले। आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।